नमस्कार मित्रांनो. तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवताना अनेक नागरिकांना अडचणी येत होत्या. विशेषतः अपील कुठे करायची, भूसंपादनानंतर जन्मलेल्या मुलांना प्रमाणपत्र मिळेल का, आणि डायरेक्ट पर्चेसद्वारे जमीन दिलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्ताचा दर्जा मिळेल का, अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. तर महसूल व वन विभागाने दिनांक 26 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जारी करून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील सर्व महत्त्वाच्या बाबी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महाराष्ट्र शासनाने 29 जानेवारी 2025 रोजी प्रकल्पग्रस्त व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली होती. मात्र त्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत होत्या. तर त्यामध्ये प्रमुख अडचणी होत्या अपील प्राधिकरण निश्चित नसणे, भूसंपादनानंतर जन्मलेल्या व्यक्तींची पात्रता, सक्तीच्या भूसंपादनाच्या प्रकरणातील निकष आणि डायरेक्ट परचेस म्हणजेच थेट खरेदी प्रकरणातील संभ्रम. या सर्व बाबींवर शासनाने आता स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तर अपील कुठे करायची, तर सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मंजूर करणे, नाकारणे किंवा रद्द करणे याचा अधिकार संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे राहणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला या निर्णयाबाबत आक्षेप असेल तर त्याला अपील करण्याचा अधिकार असेल. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने आपले अपील किंवा निवेदन सह आयुक्त पुनर्वसन किंवा उपायुक्त पुनर्वसन यांच्याकडे सादर करावे. यामुळे आता अपील प्रक्रियेमध्ये स्पष्टता आली आहे. नंतर भूसंपादनानंतर जन्मलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र मिळेल का, तर ही बाब अनेक वर्षांपासून वादग्रस्त होती. काही ठिकाणी भूसंपादन झाल्यानंतर जन्मलेल्या मुलांना किंवा वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाकारले जात होते. कारणे अशी दिली जात होती की भूसंपादनाच्या वेळी व्यक्तीचा जन्म झालेला नव्हता, ती व्यक्ती त्यावेळी आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हती. मात्र शासनाने स्पष्ट केले आहे की अशा कारणांवरून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाकारता येणार नाही. जर मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती किंवा त्याचे कायदेशीर वारस यांनी संबंधित व्यक्तीचे नामनिर्देशन केले असेल तर इतर पात्रतेच्या अटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देता येईल. हा निर्णय अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. नंतर सक्तीच्या भूसंपादनाबाबत महत्त्वाचा निर्णय. तर ज्या प्रकल्पांमध्ये जमीन भूसंपादन कायदा 1894 अंतर्गत संपादित करण्यात आली आहे अशा प्रकरणांमध्ये पात्रता तपासताना प्रशासनाने अतिरिक्त आणि जाचक अटी लावू नयेत असे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रमाणपत्र देताना व्यक्तीचे अनैच्छिक विस्थापन झाले आहे का, पुनर्वसनाचा मूळ उद्देश पूर्ण होतो का, प्रकल्पामुळे प्रत्यक्ष परिणाम झाला आहे का, या बाबी मुख्य निकष म्हणून विचारात घ्याव्यात. यामुळे आता पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. नंतर डायरेक्ट परचेस प्रकरणांबाबत मोठे स्पष्टीकरण. तर या GR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डायरेक्ट परचेस म्हणजेच थेट खरेदी. शासनाने स्पष्ट केले आहे की 12 मे 2015च्या शासन निर्णयानुसार डायरेक्ट परचेस प्रक्रिया ही परस्पर करार आणि वाटाघाटींवर आधारित असते. म्हणून अशा प्रकरणांमध्ये जमीन मालकांना पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत आपोआप प्रकल्पग्रस्त मानता येणार नाही. त्यामुळे डायरेक्ट परचेसद्वारे जमीन दिलेल्या व्यक्तींना सध्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देता येणार नाही. जोपर्यंत शासन स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेत नाही किंवा कायद्यात सुधारणा करत नाही तोपर्यंत अशा व्यक्तींना प्रमाणपत्र मिळणार नाही. हा मुद्दा विशेषतः अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नंतर शासनाचे अंतिम निर्देश. तर शासनाने सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की या मार्गदर्शक सूचनांचे तात्काळ आणि काटेकोरपणे पालन करावे. यामुळे राज्यभर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया एकसमान आणि पारदर्शक राहील. तर मित्रांनो, या शासन परिपत्रकातून 4 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अपील कुठे करायचे याची स्पष्ट व्यवस्था, भूसंपादनानंतर जन्मलेल्या वारसांनाही प्रमाणपत्राची संधी, सक्तीच्या भूसंपादनातील पात्रतेबाबत दिलासा आणि डायरेक्ट परचेस प्रकरणांना सध्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही. तर ही माहिती
प्रकल्पग्रस्त नागरिक, वारसदार आणि सरकारी नोकरीतील 5% प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.